नमस्कार मित्रांनो, मी शुभम जाधव. आपल्या YouTube चॅनलवर आपण नवीन सुरुवात केलेली होती आणि पहिल्यांदा आपण जो आहे तो व्हॉइस मध्ये आपण देत होतो. पहिला बॅकग्राऊंड जो व्हॉइस देत होतो, जो आपण चॅनलचे जे पहिले व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता. पण आता त्यानंतर थोडंसं आपण अपडेट केलं आणि आपल्या आवाजामध्ये YouTube रिलेटेड आपण लोकांना काय सांगू शकतो का, असं या ठिकाणी विचार येऊन आपण YouTube रिलेटेड किंवा ज्या टेक्निकल थिंग्स रिलेटेड अशा आपण व्हिडिओ बनवायला आपण सुरुवात करतोय. तर पहिल्यांदा आपल्याला पहिली एक व्हिडिओ अशी यायची, आपल्याला जर YouTube चॅनल खोलायचं असला तर आपल्याला पहिल्यांदा जीमेल अकाउंट पाहिजे, आपला ईमेल आयडी पाहिजे. तर तो ईमेल आयडी तर कसा तयार करायचा हा पहिला व्हिडिओ आपण सुरुवात करतोय. तर त्याच्या आधी या YouTube रिलेटेड किंवा टेक्निकल थिंग्स शिकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि चला तर मग आता ईमेल आयडी कसा तयार करायचा हा व्हिडिओ आता आपण पहिला व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड करू. सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलच्या होम पेजवर आपल्याला यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जीमेलवर आपण क्लिक करायचं आहे. जीमेलवर क्लिक केल्यानंतर आपला जीमेल ओपन होणार आहे. त्यानंतर आपला इथं हा उजव्या कोपऱ्यामध्ये जो फोटो दिसतो त्यावर आपण क्लिक करून इथं ॲड अनदर अकाउंट त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर गुगल या शब्दावर आपल्याला क्लिक करायचं. चेकिंग इन्फो असा लोगो येईल. त्यामध्ये आपल्याला आता हा माझा फेस लॉक आहे. जर तुम्हाला पासवर्ड टाकायला लावला तर आपल्या मोबाईलचा पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा. त्यामध्ये क्रिएट अकाउंट या शब्दावर आपल्याला क्लिक करायचं आहे. फॉर माय पर्सनल यूज केलं तरी चालेल. त्यानंतर इथं आपल्याला नाव टाकायचं आहे, आपलं नाव. मी पहिल्यांदा माझं नाव टाकून घेतो, शुभम जाधव. नेक्स्ट इथं आपल्याला जन्म बर्थडे टाकायला लागेल. त्यानंतर आपल्याला नोव्हेंबर 2 जी काय तुमची बर्थ डेट आहे ती त्या इथं या ठिकाणी टाका. आपलं जेंडर जे काय आहे ते त्या ठिकाणी आपल्याला फिल करायचं. त्यानंतर आपला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे काय म्हणते, चूज हाऊ यू विल साइन इन. आपल्याला जो ईमेल पाहिजे तो आपण या ठिकाणी घेऊ शकतो, फक्त तो अवेलेबल पाहिजे. मी काय करतो, शुभम जाधव सातारा हा आपण आहे का बघूया अवेलेबल. शुभम जाधव सातारा @gmail.com. नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर बघू शकता हा शुभम जाधव सातारा हा ईमेल आयडी आता आपण घेऊ शकतो. म्हणजे हा दुसऱ्या कोणीही रजिस्टर केला नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला जो काय आवडीचं तुमचं नाव आहे ते आपलं अवेलेबल आहे का बघायचं. नाहीतर मग दुसरं काहीतरी त्यामध्ये इम्प्रूव्ह करायचं किंवा वेगळं असं नाव त्यामध्ये टाकलं तर ते आपोआप घेते. त्यानंतर आता हे काय म्हणतंय, त्या एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा. तर स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायसाठी त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे. येस आय एम इन यावरती आपल्याला क्लिक करायचं. तर हा तुम्ही बघू शकताय की हा जो ईमेल आयडी आहे तो तयार झालेला आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केलं आणि आय ॲग्री या बटनावर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होतं आणि गुगल सर्व्हिसेस हा लोगो समोर. बघू शकता इथे माझा जो पहिला जो आहे शुभम जाधव 0211. त्यानंतर हा दुसरा बघा शुभम जाधव सातारा हा मध्ये खाली आलेला आहे. आणि हो बघा, हा बघा हा जो ईमेल आयडी आहे तो माझा ओपन झालेला आहे. हा आता माझा जो चालू आहे तो हा आहे शुभम जाधव सातारा @gmail.com. तर अशा प्रकारे तुम्ही जीमेल अकाउंट ओपन करू शकताय. तर कसा वाटला माझा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा. कारण येणाऱ्या आता ज्या यूट्यूबच्या रिलेटेड ज्या टिप्स आहेत, ज्या टेक्निकल थिंग्स, या सर्व गोष्टी यामध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला सांगणार आहे. बाय बाय, गुड डे, टेक केअर.